प्रभात नमस्कार, मी स्नेहल पाटकर बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात आणि तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा आणि बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरातील एमआयएमच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मुस्लिम समाजाचा जो मोर्चा आहे या प्रकरणात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सार्वजनिक संपत्तीचं नुकसान आणि पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि नुपुर शर्मांविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। आता आपण महत्त्वाची बातमी पाहतो आहोत थेट सोलापुरातून। सोलापुरातील एमआयएमच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मुस्लिम समाजाच्या मोर्चा प्रकरणात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याकडून। प्रीतम, या मोर्चाविषयीचे काय अपडेट? काल भारतीय जनता पार्टीचे निलंबित प्रवक्ते नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते। त्याच्या विरोधात सोलापुरात एमआयएम पक्षाच्या वतीने मुस्लिम समुदायाचा विराट मोर्चा निघाला होता। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्रित आला होता। हा मोर्चा सोलापूर जिल्हा अधिकारी समोरील पूनम गेट येथे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र मोर्चा दरम्यान काही तरुणांनी हुल्लडबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील असलेल्या गेटला झोंबाझोंबी करत होते। जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या अनेक दुकानांवर चढून घोषणाबाजी करताना या ठिकाणी दिसून होते। मात्र या ठिकाणी आज सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे, पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे भंग करणे या प्रकरणात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धन्यवाद प्रीतम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा एमआयएम शहराध्यक्षांसह 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। या आदेशाच्या भंग झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। सोलापूरमधील आंदोलनकर्त्यांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि राज्यसभेच्या हाय व्होल्टेज निकालांवरती शिवसेना नेते संजय राऊतांनी थेट प्रतिक्रिया देताना मतं न देणाऱ्यांची नावं आहेत ती उघडपणे घेतलेली आहेत। मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही, मात्र घोडे बाजारात उभे असणाऱ्या 6 जणांची मतं आम्हालाच मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। ज्यांनी कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे असं सांगताना बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत। करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत असं राऊतांनी सांगितलंय। पाहूयात राऊत काय म्हणालेत। आणि काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे, ते घोडे विकले गेले। ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं वाटतंय मला, किंवा इतर काही कारणं असतील आणि त्याच्यामुळे आमची साधारण 6 मतं जी होती अपक्षांची खास करून ती आम्हाला मिळाली नाही। ते कोणाचेच नसतात, असे लोक कोणाचेच नसतात। पण आमचे जे घटक पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, जे शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर आहेत, त्यांचं एकही मत फुटलं नाही। ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगतो। त्यांची नावं आमच्याकडे आहे। आम्हाला माहिती आहे कोणी मतं दिली नाहीत आम्हाला, पण ठीक आहे, पाहूया, एवढंच मी सांगतो। तेव्हा आपण पाहिलं संजय राऊतांनी थेट नावांचा उच्चार केलेला आहे। आणि राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवारांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं फुटली नाहीत, मात्र विरोधकांना मिळालेली अतिरिक्त मतं कुठून आली याची कल्पना असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। यावेळी शरद पवारांनी फडणवीसांची खेळी यशस्वी झाली असल्याचंही नमूद केलंय। धक्का बसेल असा प्रकारचा निकाल नाही। तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला
त्या पोटाचा म्हणजे काही फरक पडलेला नाही. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आणि ते कृष्णा आल्याने मला ठाऊक आहे ते या आघाडीचं नाही, दुसऱ्या बाजूचं आहे. की राजकीय पक्ष जसे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांचा एकाही मताला धक्का बसलेला नाही. भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. आता राहिला अपक्षांचा लाभ, त्या लाभमध्ये गमती झालेली आहे. चीनचे जे रात्री काहीतरी उशीर झाला त्याच्यासाठी जी हरकत घेतली होती तो रवीचा खेळ होता. आणखी ते असं आहे की राज्यसभेच्या निवडणुकीचा नियम असा आहे की वोटरनी पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचं असतं. मत दाखवायचं असतं तर दाखवायचा अधिकार आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही पटोलेंना मत दाखवलं किंवा जयंत पाटलांना मत दाखवलं त्याच्यात बेकायदेशीर काही नाही आणि तो निकाल शेवटी निवडणूक आयोगाने दिला. फक्त एकच आहे त्याच्यासाठी एक 4 तास उशीर झाला. आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर विधान भवनाबाहेर उपस्थित भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जे मत बाद झालं शिवसेनेचं ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता. नवाब मलिक साहेबांना कोर्टाने परमिशन दिली असती तरीही आमचा विजय झाला असता. त्यामुळे ह्या कन्व्हिन्सिंग विजय आहे, हा कुठल्याही जोडतोडचा विजय नाही आहे. तर पूर्ण कोटा कंप्लीट करून आम्ही हा विजय मिळवलेला आहे. जे स्वतःला महाराष्ट्र समजतात, जे स्वतःलाच मुंबई समजतात, जे स्वतःलाच मराठी समजतात त्यांना हे लक्षात आणून दिलं या विजयाने की महाराष्ट्र म्हणजे ते नाही, महाराष्ट्र म्हणजे 12 कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईत राहणारी जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे या महाराष्ट्रात राहणारे आणि जगभरातले. की आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलेली आहेत. धनंजय महाडिक यांना त्या ठिकाणी 41 पॉइंट काही मतं मिळाली, 41.56 मतं, जी शिवसेनेचे ऑफिशियल कॅन्डिडेट संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहे. दरम्यान राज्यसभेच्या निकालावरती सचिन सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. राज्यसभा निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा निवडून आल्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. परंतु ज्या पद्धतीनं जल्लोष साजरा केला जातोय, प्रतिक्रिया येत आहेत, आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्यातनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना स्वर्ग 2 बोटे उरला की काय अशाच तऱ्हेची मानसिकता झालेली आहे असं दिसून येतंय. परंतु वस्तुस्थिती हीच आहे की अपक्षांच्या वरती आलेला दबाव सोडून द्या. एकंदरच जर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदान करायला मिळालं असतं किंवा सुहास कांदे यांचं मतदान बाद झालं नसतं तर भारतीय जनता पक्ष आणि तपास यंत्रणा यांचा मिळून पराभव निश्चित होता. एवढं मात्र लक्षात ठेवा की आम्ही त्यांना आठवण करून देऊ इच्छितो. आणि आता जाऊयात औरंगाबादमध्ये. औरंगाबादमध्ये भाजपचा जल्लोष सुरू आहे. भाजपकडून जल्लोष केला जातोय. राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर भाजपचा हा विजय झालेला आहे. भाजपला 3 जागांवर भाजप विजयी झालेला आहे आणि आता राज्यभरात सगळीकडेच भाजप जल्लोष साजरा करत आहे. आता आपण जी दृश्य पाहतो आहोत ही औरंगाबादमधली दृश्य आहेत. औरंगाबादमध्ये भाजपचा जल्लोष सुरू आहे. एकोणीसशे 98 नंतर खरं तर ही निवडणूक चुरशीची झाली असं आपल्याला म्हणता येईल. या निवडणुकीसाठी
प्रत्येक पक्षानं कंबर कसली होती, प्रत्येक पक्षानं या निवडणुकीसाठी मेहनत घेतली होती. आपण सगळेच या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून होतो आणि या विजयानंतर, या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर भाजपला हा जो विजय मिळालेला आहे त्याचा जल्लोष आज राज्यभरात सगळीकडे साजरा होतोय. आपण थेट औरंगाबादची दृश्य पाहतो आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता त्या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सिद्धार्थ, काय माहोल आहे? या ठिकाणी जल्लोष सुरू आपण बघू शकतो. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या या ठिकाणी करताना दिसत आहेत. आनंद आहे, घोषणा आहे, हातामध्ये झेंडे जे आहेत. या ठिकाणी जल्लोष केला जातो. जवळपास अर्धा तास झालं. कार्यकर्ते आपण बघू शकतो की राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला जे यश मिळालं त्यामुळं आनंदी झालेले आहेत. भाजपचे केलेकर या ठिकाणी आपण बघतोय स्वतः या ठिकाणी हातामध्ये झेंडा घेऊन जल्लोष करतायत, आनंद करतायत. आपण बघू शकतो फार मोठा आनंद या ठिकाणी आहे. अगदी जल्लोषाचं वातावरण आहे. धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. राज्यसभा विजयानंतर भाजपचा जल्लोष आता आपण पाहतो आहोत. औरंगाबाद मधली ही दृश्य आहे. ठिकठिकाणी राज्यभरात भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या विजयानंतर हा जल्लोष साजरा केला जातोय. राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजेंचं ट्विट आहे. तुकारामांच्या अभंगाच्या ओळी संभाजीराजेंनी ट्विट केलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशासाच अंगी, तुका म्हणे करी लटिक्याचा साठा, फजित तो खोटा शीघ्र होय. तेव्हा निकालानंतर संभाजीराजेंनी ट्विट केलेला आहे. आपण सगळे पाहतो होतो की या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. राज्यसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होती. आणि अखेर या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालानंतर आता संभाजीराजेंनी हे ट्विट केलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आमदार रवी राणांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांना हनुमान चालीसा भेट दिली. हनुमान चालीसाचा सन्मान करणाऱ्यांचा विजय झाल्याची प्रतिक्रिया यावेळी रवी राणांनी दिली आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत. तेव्हा रवी राणांनी फडणवीसांची भेट घेतली आहे आणि रवी राणांनी फडणवीसांना हनुमान चालीसा भेट दिली आहे. हनुमान चालीसेचा सन्मान करणाऱ्यांचा विजय झाल्याचं रवी राणा यांनी म्हटलंय. आणि ठिकठिकाणी खरं तर भाजपचा जल्लोष सुरू आहे. भाजप कार्यकर्ते जल्लोष करतात. आपण आता थेट कोल्हापुरात जाऊयात. कोल्हापुरातही भाजपचा जल्लोष सुरू आहे. काही वेळापूर्वीच आपण औरंगाबादमधली दृश्य पाहिली, पुण्यातली दृश्य पाहिली आणि आता ही थेट दृश्य कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये भाजपचा जल्लोष सुरू आहे. कार्यकर्ते गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात हा विजयोत्सव साजरा करतायत. ही राज्यसभा निवडणूक जी होती ही सगळ्याच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि बऱ्याच नाट्यमय घडामोडी झाल्या. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या पैरी चढल्या आणि त्यानंतर हा जो मिळालेला विजय आहे या विजयाचा जल्लोष भाजपकडून साजरा केला जातोय. राज्यभरात आज सगळीकडेच हा जल्लोष भाजपकडून साजरा करण्यात येणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात हा विजयोत्सव साजरा केला जातो.
माटी आणि धरतीचा संबंध आहेत आणि हे अवसर माझा अनुभव आहे की माझी अहो सौभाग्य की महाराष्ट्रामध्ये हे कार्यक्रमची सुरुवात आणि ह्याच्यामध्ये माझी उपस्थिती हे माझं सौभाग्य आहे. आज हे कार्यक्रम आमचे पंतप्रधानचा 8 वर्षांचा कार्यकाल राष्ट्राला समर्पित, भारत माताला समर्पित आणि एक नवनिर्माण भारतचा 130 करोड जनताचा आणि भारतचा स्वामित्व विश्वच्या पटलवरती एक नवीन सूर्योदय हे 8 वर्ष मध्ये झाला आहे. किसी भी देश की इतिहास में उस देश की आकार, उस देश का पथ, उस देश की महत्वपूर्णता दशकों में नहीं, शताब्दियों में नहीं, लेकिन कई शताब्दी लगती हैं उस देश की एक आकार बनाने के लिए. लेकिन इन 8 सालों में प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत और भारत माता की इस धरती का नवनिर्माण इस 8 साल की अवधि में हो चुकी है. इन पिछले 8 सालों में जो पूर्व में एक श्रृंखला लगी थी भ्रष्टाचार की, जन कल्याण के विपरीत नीतियों की, और भारत की जो एक शक्ति थी उसे क्षमता में परिवर्तित करने की कमी थी, उस कमी को दूर करके एक नया सूर्योदय हमारे भारत में उत्पन्न हो पाया है. और ये 8 साल मेरे भाइयों और बहनों चुनौतीपूर्ण साल रहे. ऐसे चुनौतियां जो केवल देशव्यापी ना हो, लेकिन ऐसी चुनौतियां जो विश्वव्यापी रही. कोरोना काल का सामना करना, जो वर्तमान में युद्ध का वातावरण चल रहा है 2 देशों के बीच में, रूस और यूक्रेन के बीच में, और उसके फलस्वरूप भाजपचा हा विजय म्हणजे चाणक्य नीतीचा विजय असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. खरं तर सुहास कांदे शिवसेनेचे जे मतदार आहेत, आमदार आहेत, 3 दिवस प्रशिक्षण त्यांचं सुरू होतं, तरीही त्यांच्याकडनं चूक कशी झाली? नाही, तो विषय आता शिवसेनेचा आहे, त्या पक्षाचा आहे. मला वाटतं खरं म्हणजे जर गुप्त मतदान असतं तर यापेक्षा भयंकर चित्र त्या ठिकाणी महाविकास आघाडीला पाहायला मिळालं असतं. या सर्व विजयामागे देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी चाणक्य नीती आहे, रणनीती आहे, मी जवळून पाहिली आणि मला वाटतं त्या रणनीतीचा विजय आहे. दुसरं म्हणजे आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राच्या कारभाराचा बट्ट्याबोळ या महाविकास आघाडीनं केलेला आहे. निष्क्रिय कारकीर्द, आमदार समाधानी नाही, जनता समाधानी नाही आणि त्याच्यामुळे जनतेचं प्रतिनिधित्व करणारा आमदारच समाधानी नसेल तर महाराष्ट्राचं काय? बरोबर. आणि त्याचमुळे त्या मतदारांनी अशा प्रकारे एक वेगळं चित्र दाखवून दिलं. पण नवाब मलिक यांची याचिका कोर्टातली, अनिल देशमुख यांनी याचिकाच दाखल केली नव्हती. इनडायरेक्टली फायदा त्याचा भाजपलाच झाला.
सातत्यानं बोललं जात आहे की म्हणजे की कोर्ट मॅनेज झालं, काय सांगाल तुम्ही? नाही, मला वाटतं अशा प्रकारचे आरोप करणं हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. प्रत्येक वेळेला उठसूट केंद्र सरकार, तपास यंत्रणा, न्यायालय, मला वाटते भरकटलेले सर्व महाविकास आघाडीचे लोक दिसत आहेत. कारण जनतेच्या मनात त्या ठिकाणी उतरलेत, आमदारांच्या मनातनं आता पुन्हा त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि मला वाटतं अनिल देशमुखांनी याचिकाच दाखल केली नाही. याचा अर्थ काय? त्या ठिकाणी आपण बघाल की नवाब मलिकांनी याचिका दाखल केली, पण या मतदानासाठी आपण त्या ठिकाणी जामीन मागितला नाहीत. तुम्ही मतदान करायला अलाउड करा. म्हणजे नेमकं काय करायचं एवढं देवेंद्रजीच्या हो, म्हणजे हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण कोर्टाने मतदान करण्यासाठी परवानगी मिळावी अशी याचिका होऊ शकत नाही. हे कोर्टाने स्वतः टिप्पणी करून सुधारित याचिका सादर करा, मतदान करण्यासाठी तात्पुरता जामीन, म्हणजे की अशा प्रकारची टिप्पणी. म्हणजे बघा, देवेंद्रजी विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्ष नेते असताना अत्यंत परफेक्ट रणनीती करतात. यांच्याकडे सरकार आहे, मुख्यमंत्री आहे, पवारसाहेब आहेत, तरी पण त्या ठिकाणी हे रणनीती करू शकले नाहीत. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्रजींवर विश्वास आहे. त्यांच्या सर्वस्पर्शी अभ्यासाचा त्या ठिकाणी हा विजय आहे. कारण कायदेशीर बाबी कशा हाताळाव्या. बरोबर. संजय राऊत अगदीच 41 मतांनी राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. खरं जो जिता वो सिकंदर असंच म्हटलं जातं, पण अगदीच काठावर पास अशी परिस्थिती झाली आहे का? काठावरच पास झालेत, म्हणजे नापास होता होता वाचलेत. 1-2 मतं जरी इकडे तिकडे झाली असती किंवा 3-4 लोकांनी जरी संजय पवारला मतदान केलं असतं तरी त्या ठिकाणी संजय राऊत आज खासदार म्हणून होऊ शकले नसते. विधान परिषदेमध्ये सुद्धा 6वा उमेदवार उभा केलेला आहे, अर्थात पाठिंबा दिलाय. पण होय, 6च्या 6 उमेदवार त्या ठिकाणी आम्ही टाकलेले आहेत. आणि 6च्या 6 उमेदवारांच्या संदर्भात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, दादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही 6 जागांच्या ताकदीनं अशाच पद्धतीने मुकाबला करू, जिंकू. तुम्ही सांगणार नाही तरी अखेरचा प्रश्न, या निवडणुकीमध्ये, राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला फटका? आगे आगे देखो होता है क्या. धन्यवाद. सूचक वक्तव्य प्रवीण दरेकर यांचं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि अपक्षांच्या मतदानावर राज्यसभा निवडणुकीची चुरस निर्माण झाली होती. पराभवाचं खापर संजय राऊत यांनी अपक्षांवरती फोडलं आणि त्यानंतर मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी संजय राऊतांचे आरोप फेटाळलेले आहेत. मवियाच्या निर्देशानुसार अपक्ष आमदारांनी मतदान केल्याचं भुयार यांनी सांगितलंय. पहिल्या फेरीत 33 मतं आहेत, त्यामुळे अपक्ष आमदारांवर खापर फोडण्यात अर्थ नसल्याचं मत भुयार यांनी व्यक्त केलंय. राऊत साहेबांनी जे आरोप लावले हे पूर्णतः चुकीचं आहे. संजय राऊत साहेबांनी पुरावे घेतल्याशिवाय ते बोलू नये. आणि ते काही ब्रह्मदेव नाही का, त्यांना मतदान कुठे केलं, काय केलं हे सगळं माहीत पडेल. संजय राऊत साहेब ज्या दिवस युतीत होते त्या दिवसापासून मी महाविकास आघाडी सोबत आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडी सोबत आहोत. आणि संजय राऊत विधानसभेच्या वेळेस महाविकास आघाडी सोबत आले. त्याच्यामुळं आम्ही दगाफटका केला, गद्दारी केली हे असं बोलण्याचा अधिकार त्यांचा नाही. कारण मी त्यांच्याशी जुळलेलो नाही. मी जुळलेला आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही जुळलेला आहोत. आणि जे काही आमची खंत व्यक्त होती ते आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली. आणि भाजपनं राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसंच संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नाचता येईना अंगण वाकडे असा टोला देखील लगावलाय. पाहूयात ते काय म्हणाले. नाचता येईना अंगण वाकडे, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सरकार असताना त्याचा दुरुपयोग चाललाय, मी कोणाचं समर्थन करत नाही. पण एका महिला अभिनेत्रीला तुम्ही किती पोलीस स्टेशन्सवर इथून सुटली तिकडून सुटली तिथे, केवळ सत्तेचा दुरुपयोग करताय ना. राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्याला तुम्ही एक थोबाडीत लावली असती. आता काल तर संजय राऊत म्हणाले ना हात तोडेन म्हणून, मग लावा केसेस. आणि आता राज्यातल्या नागरिकांसाठी खुश खबर आहे. मुंबईकरांची काहिली आता संपणार आहे. नैऋत्य मोसमी मान्सून मुंबईत पोहोचलेला आहे. राज्यात अनेक भागात मान्सून पोहोचलाय. मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्राचा भाग हा मान्सूननं व्यापलाय. हवामान खात्यानं तशी अधिकृत घोषणा केली आहे. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातल्या पावसाची. कोल्हापुरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पाऊसधारा कोसळत आहेत. विशेषतः धरण क्षेत्रात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. या पावसामुळे
पेरणी करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, तर उकाड्यापासून हैराण नागरिकांची सुटका झाली आहे। हा जो पाऊस आहे, मॉन्सून आहे, तो पोहोचलेला आहे अशी माहिती असा हवामान खात्याने दिलेली आहे। नैऋत्य मोसमी पाऊस हा मुंबईत देखील पोहोचलाय। नैऋत्य मोसमी पावसाने मध्य महाराष्ट्राचा भाग देखील व्यापलेला आहे। हवामान खात्याने तशी अधिकृत घोषणा दिलेली आहे आणि कोल्हापुरातही सध्या पावसाच्या सरी कोसळत आहेत। तेव्हा कोल्हापुरातली आपण दृश्य पाहतो आहोत। कोल्हापुरात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे। राज्यात अनेक भागात मॉन्सून पोहोचलाय। हवामान खात्याने तशी अधिकृत घोषणा देखील केली आहे आणि मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना झालेली आहे। खेडमधील लवेल असगणी फाटा येथील नवीन बांधलेल्या पुलावरील मातीचा भराव खचलाय। मोठा कंटेनर या ठिकाणी रस्त्यावरती रुतलेला आहे। कंटेनर काढण्याचं काम सुरू आहे। पुलावरील माती भरावाचा रस्ता खचल्याने पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावरची आपण दृश्य पाहतोय। मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झालेली आहे। खेडमधील लवेलमधील पुलाचा भराव जो आहे तो खचलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याकडून। चंद्रकांत, काय अधिक माहिती? मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झालेली पाहायला मिळते। हो नक्कीच, कारण आता पहिलाच पाऊस आहे। आता 2 दिवस झाले फक्त या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे आणि मुंबई गोवा महामार्गाचं अनेक ठिकाणी जे काम आहे हे अजून अर्धवट आहे। त्याचाच एक भाग म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरती लवेल असगणी फाटा या ठिकाणी मातीचा भराव करून तो भरावाचा पूल जो त्या ठिकाणी बांधण्याचं काम चालू आहे, ते काम देखील अजून पूर्ण झालेलं नाही। परंतु वाहतूक मात्र जी आहे ती त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून त्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे। मात्र पहिल्याच पावसामध्ये या पुलाचा जो भरावाचा रस्ता आहे तो पूर्णपणे खचलेला आहे आणि आता सकाळपासून 2 गाड्या ज्या आहेत ह्या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे त्यात अडकलेल्या आहेत। त्यामध्ये एक मोठा कंटेनर आहे, त्याचं काढण्याचं काम देखील अजून सुरू आहे। मात्र सुदैवाने त्याच भरावाच्या रस्त्याची एक बाजू जी आहे ही सिमेंट कॉन्क्रीटची केल्यामुळे त्या ठिकाणी एकेरी वाहतूक जी आहे ही या ठिकाणी सुरू आहे। परंतु वाहतुकीचा जो अडथळा आहे तो मात्र आतापर्यंत झालेला नाही। मोठ्या गाड्या ज्या आहेत हे एका बाजूने जात आहेत। पहिल्याच पावसामध्ये ही अशी अवस्था झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते। परिसरातले जे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे की अजून जर मुसळधार पाऊस त्या ठिकाणी झाला तर तो हा भरावाचा रस्ता आहे हा वाहून जातोय की काय, अगदी अशी परिस्थिती देखील त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। अशीच परिस्थिती खेडमध्ये भरणा नाका असेल किंवा परशुराम घाटाच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी पुलाची आणि भरावाची कामं चालू आहेत अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लवेल असगणी फाटा जो आहे त्या ठिकाणी आता महामार्गाचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून दुरुस्तीच्या कामाला या ठिकाणी सुरुवात केली जाणार असल्याचं देखील आपल्याला सांगण्यात येत आहे। मात्र तोपर्यंत मुसळधार पावसात तो रस्ता किती तग धरतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अगदी चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा मुंबई गोवा महामार्गाची दैनात आपण पाहतो आहोत। महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य आहे। मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य आहे आणि या ठिकाणी मातीचा जो भराव आहे त्या ठिकाणी मोठा कंटेनर रुतलेला आहे। हा कंटेनर काढण्याचं काम सुरू आहे। पावसाच्या हजेरीमुळे कोकण सुखावलंय। तळकोकणात मान्सून दाखल झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। वैभववाडी, दोडामार्ग, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, कणकवलीसह देवगडमध्येही पावसाने हजेरी लावली आहे। रात्री विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झालाय, त्यामुळे इथला बळीराजा सुखावलाय।
पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। कुडाळ, वैभववाडी, कणकवली, देवगडसह संपूर्ण तळ कोकणात पावसानं हजेरी लावली आहे। मॉन्सून सक्रिय झालेला आहे। तळ कोकणात पावसाची दमदार हजेरी आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। सिंधुदुर्गातल्या पावसाची ही दृश्य। आणि रत्नागिरीतही दमदार पावसानं हजेरी लावली आहे। दापोलीत रात्रीपासूनच पाऊस सुरू झालाय, त्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे। पाऊस सुरू झाल्यानं आता शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे। पावसाची ही दापोलीतली दृश्य। या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे, त्यामुळे आता शेतीच्या कामांना वेग आलाय। या पावसामुळे आता पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे। बळीराजानं आता पेरणीच्या कामाची लगबग पाहायला मिळते। पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे। रत्नागिरीत पावसानं हजेरी लावली आहे। लांजा, रत्नागिरी, राजापूर या परिसरात पाऊस कोसळतोय, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना बळीराजालाही दिलासा मिळालाय। आणि जाऊया ठाण्यामध्ये। ठाणे मनपाचा भोंगळ कारभार उघड झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाण्यात झाडं पडायला सुरुवात झाली आहे। पहिल्याच पावसात ठाण्यात अनेक झाडं पडलेली आहेत। अनेक वाहनांचं यामुळे नुकसान झालंय। वृक्ष प्राधिकरण नेमकं करतंय काय, असा संतप्त सवाल ठाणेकर विचारतायत। तेव्हा पहिल्याच पावसात ही झाडं पडलेली आहेत। झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे वृक्ष प्राधिकरण नेमकं करतंय काय, असा संतप्त सवाल ठाणेकर विचारतायत। आणि बातमी आहे नाशिकमधून। त्र्यंबकेश्वर रोडवरती रिक्षावर झाड कोसळून 2 जण जागीच ठार झालेत। रिक्षातील एक प्रवासी आणि चालकाचा जागीच मृत्यू झालाय। त्र्यंबकेश्वर रोडवर पावसामुळे जीर्ण झालेलं झाड अचानक कोसळलेलं आहे। यात 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 प्रवासी गंभीर जखमी झालेत। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची। मनमाड आणि नांदगावमध्ये शाळांमध्ये गोठा तयार केल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्या बातमीची आता दखल घेण्यात आली असून शाळेतील गोठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले। शाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी कोट्यावधींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतो आहोत। शाळेतील गोठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी, हा विषय लावून धरला होता आणि त्यानंतर आता हे आदेश देण्यात आलेले आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका असं आपल्याला म्हणता येईल। शाळेतला गोठा आता बंद होणार आहे। मनमाड आणि नांदगावमध्ये शाळांमध्ये गोठा तयार करण्यात आला होता आणि याविषयीची बातमी ही न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर त्या बातमीची आता दखल घेण्यात आली आहे आणि शाळेतील गोठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडून। बबू, आता हे आदेश देण्यात आलेले आहेत, आता हा गोठा बंद करण्यात येणार आहे, काय अपडेट? स्नेहल, खरं तर आपण जी बातमी दाखवली का नांदगाव शाळेचे गोठ्यात रूपांतर झाले, मनमाड शहरातील शाळांना खंडरचे स्वरूप आले, ही बातमी पाहून शासनही खळबळून जागे झाले। आमदार सुहास कांदे यांनी तातडीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगितली असता त्यांनी याची दखल घेऊन 10 कोटी रुपये मंजूर केलेले। 7.5 कोटी रुपये मनमाडच्या शाळांसाठी आणि 2.5 कोटी रुपये नांदगावच्या शाळांसाठी। एकूणच आता या शाळांची जी दुरावस्था झालेली होती ती आता त्याचा कायापालट होणार आहे। त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांना इथे चांगलं शिक्षण मिळणार आहे। धन्यवाद बबू तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तेव्हा न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्ट आपण पाहतो आहोत। शाळेतील गोठा बंद करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत।
या बातमीची दखल घेण्यात आली आणि हे यश म्हणता येईल. शाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी कोट्यावधींचा निधी देखील मंजूर करण्यात आलाय. जर तुम्ही रविवारी बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल, जर तुम्ही प्लॅन बनवला असेल तर कदाचित तुमच्या आनंदावरती विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन स्लो मार्गावरती सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बरवरती CSMT ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावरती ब्लॉक असणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवरती वसई रोड ते भाईंदर दरम्यान जलद अप आणि डाऊन मार्गावर मध्यरात्री 4 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. बातमी आहे कोल्हापुरातल्या एका 80 वर्षीय तरुणीची. होय, 80 वर्षाच्या तरुण आजींची ही बातमी आहे. कारण याही वयात आजींचा उत्साह इतका दांडगा आहे की त्यांनी भल्या भल्याना तोंडात बोटं घालायला लावली आहेत. पाहुयात या तरुण आजींचा कोल्हापुरी स्वॅग. कोल्हापुरातल्या दिंडनेली गावातल्या या आऊबाई. अख्खं गाव या आजींना आऊबाई नावाने ओळखतं. आजींनी वयाची 80 वर्ष पूर्ण केली असली तरीही त्या थकलेल्या नाहीये. आऊबाई याही वयात दुर्गभ्रमंती करतात, घोड्यावरून रपेट मारताना स्टंट करतात. इतकंच काय तर ATV बाईकवरून रपेट मारताना थेट वॉटर स्कूटरवरून समुद्रातही बिनधास्तपणे फिरून येतात. नुकत्याच झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आजींनी उपस्थिती लावली. भले भले रोपवेचा वापर करत असताना आजींनी मात्र रायगड चालत सर केला आणि रयतेच्या राजाला मुजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि मावळं मराठी अरे वस्ती जंगलात हारजीर दाजीजी. वस्ती जंगलात हाजीर दाजीजी. वस्ती जंगलात जसा अंगलोट बाबळीची गाठ जसा अंगलोट बाबळीची गाठ. अरे मिशा पीळदार दिशत टुदार जिर दाजीजी. ज्या वयात तीर्थक्षेत्राच्या यात्रा करायच्या त्या वयात या आजी दुर्गभ्रमंती करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट ही जिवंत स्मारक असून त्यांचा इतिहास डोळ्यात साठवायला किल्ल्यावर भेट देत असल्याचं आजी सांगतात. नुसतं बघण्याचा छंद, शिवाजी महाराजाचा फोटो हे तिथं समाधी सगळं बघण्याचा छंद म्हणून आम्ही वर्षाला जातो. कोणतरी तयाराने करतो या संघ म्हणून. मग कोण येतात कोण नाही येतात, पण खरं आम्ही जातोय. वर्षाला 4-2 गड आमचा आहेतच. घोड्यावरून रपेट, ATV बाईक, वॉटर स्कूटर चालवण्याच्या आऊबाईंच्या सगळ्या इच्छा मुलानं पूर्ण केल्या. त्यांना किल्ले दर्शनही घडवलंय. रायगडवरचा राज्याभिषेक पाहायची आऊबाईंची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण झाल्यामुळे समाधानी असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलंय. वेळा रायगड किल्ला केला पण तिनं राज्याभिषेक सोहळा बघितला नव्हता. त्यामुळे तिला असं वेळ लागतं मला राज्याभिषेक सोहळा बघायचा आहे. मग आम्ही ठरवलं. मग राज्याभिषेक इतर आमची नातेवाईक मित्रमंडळी नाही म्हणले, भरपूर गर्दी असते. त्यानंतर आम्ही आणि फॅमिली, मुलगा आणि आईला घेतली आणि आम्ही आमच्या 4 व्हीलरनं जाऊन तिला राज्याभिषेक सोहळा दाखवला. वयाच्या 80व्या वर्षी अंथरुणाला खिळून राहिलेल्यांसाठी आऊबाई आदर्श आहेत. हातपाय सांधेदुखीमुळे घरात बसणाऱ्यांना खचून जाऊ नका असाच संदेश त्या यातून देतात. त्यामुळे या दुर्गप्रेमी आजीबाई महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतायत. या आजीबाईनं ह्या वयात जे केलंय ते तरुणांनाही लाजवेल असंच केलेलं आहे. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात या शिवप्रेमी आजीबाई चर्चेचा विषय ठरत आहेत. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.
वळूयात पुढच्या बातमीकडे. गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा पाऊल पूजन सोहळा सुरू झालाय. गेली 2 वर्ष निर्बंधांमध्ये हा सोहळा पार पडला होता. मात्र यंदा या सोहळ्यासाठी गणेश भक्तांनी हजेरी लावली आहे. मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत. यंदा भाद्रपदमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त येणार आहेत. कारण गेली 2 वर्ष कोविड निर्बंधांमुळे गणेशोत्सव मर्यादित स्वरूपामध्ये साजरा करावा लागला होता. मात्र यंदा कुठलेही निर्बंध नाहीत, त्यामुळे यंदाचा उत्सव गणेश भक्त मोठ्या दणक्यात साजरा करणार आहेत. आपल्यासोबत लालबागच्या राजाचे मानस सचिव आहेत सुधीर भाऊ साळवी, त्यांची बोलूया. या संपूर्ण कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये मला वाटते 2 वर्षे गेली या उत्सवाची आणि आता उत्साहाचे दिवस कुठेतरी आलेले आहेत आणि मला वाटतं यावर्षी संपूर्ण उत्सव जो गणेश उत्सव आहे या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपात पार पडेल अशी आम्ही आशा करतो. संतोष, काय सांगाल यावर्षी लालबागचा राजा गणेश भक्तांना कसं दर्शन करणार आहे? नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि आज हे आपलं 89 वर्ष आणि आज आमचं मंडळ लालबागचा राजा आज बसतोय, तर सगळ्यांची खुशी आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. आणि जसं लवकरात लवकर आज पाद्यपूजन झालेलं आहे, 3 वर्षानंतर परत एक मोठा उत्सव आपण करायला जातो आहोत. तर सगळे सेफ्टी बघून मंडळाने जे आमचे काही चर्चा झालेल्या आहेत, अजूनही चर्चा बाकी आहेत, त्यानुसार मग मंडळाच्या चर्चेनुसार आम्ही पुढचं पाऊल नक्कीच घेऊन बाप्पाची मूर्तीला चालू करू. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.